विद्यार्थी मित्रांनो, तर आपण टेकिंग आउट क्वांटिटीज बाय लॉंग वॉल शॉर्ट वॉल ही मेथड वापरून आपण क्वांटिटी काढायला बघू की याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने आपण क्वांटिटी काढू शकतो. लॉंग वॉल शॉर्ट वॉल त्यालाच किंवा इन टू इन और आउट टू आउट मेथड म्हणतात किंवा त्याला आणखीन PWD मेथड म्हणतात. या मेथडचा ऍडव्हान्टेजेस काय की याने ॲक्युरेट तुमचे रिझल्ट नेतात, पण याचा एक डिसएडव्हान्टेज आहे की याला टाइम कन्झ्युमिंग जास्त आहे. ठीक आहे, तर आपण वन बाय वन बघू की कसा असतो क्वेश्चन आणि कसं आपल्या सॉल्व्ह करायचं. कॅल्क्युलेट द क्वांटिटी बाय लॉंग व शॉर्ट वॉल. लॉंग व शॉर्ट वॉल म्हणजे तुम्हाला तीच मेथड वापरावं लागणार आहे. त्याच्यामध्ये काय काय बघा, एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन, लाईम कॉन्क्रीट बेड इन फाउंडेशन, UCR मेजनरी इन फाउंडेशन अँड प्लिंथ अँड ब्रिक मॅसनरी किंवा ब्रिक वॉल हे आपल्याला काढायचे. तुम्हाला हे दोन गोष्टी गिव्हन असतात. हा तुमचा सेक्शन प्लॅन आहे, हा तुमचा प्लॅन आहे. ओके, हा सेक्शन व्ह्यू आहे. सेक्शन व्ह्यू मध्ये काय काय दिसतं बघा, हे तुमचं आहे PCC बेड किंवा लाईम बेड. ओके, हे तुमची स्टोन मेजनरी, हे तुमचं ग्राउंड लेवल, हे वर तुमचा प्लिंथ आणि हे तुमचा अंडरग्राउंड एक्सकॅव्हेशन मध्ये जातं. हे तुमचा DPC आहे आणि हे तुमचं ब्रिक वर्क आहे साईन. आणि हा तुमचा काय 1 रूमचा एक प्लॅन दिला ज्याची साईज आहे 5x4. आता या ठिकाणी बघा वॉलची थिकनेस किती आहे 30 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी थिकनेस किती येलो हे मीटरमध्ये म्हणजे 0.3 मीटर. ओके, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, याचा सेंटर लाईन प्लॅन काढायचा. सेंटर लाईन प्लॅन कसं काढायचं आहे तुम्हाला माहित आहे, सेंटर टू सेंटर लाईन असा सेंटर लाईन प्लॅन तयार केला आपण. सेंटर लाईन प्लॅन किती आहे आपण बघू. शी डायमेन्शन किती आहे 5 आहे. इकडं 0.3/2 0.3/2 म्हणजे किती आलं, हे तुमचं सेंटर लाईन प्लॅन किती आलं, याची लेंथ 5.3 का तर इतकं 0.3च्या निम्म 0.15 0.15. ओके, सेम हे 4 आहे 0.15 0.15 आलं किती 4.3 मीटर. ओके, आता होता लॉंग वॉल आपल्याकडे किती नंबर्स आहेत बघू. ओके, लॉंग वॉलची 1 आणि 2 नंबर आहेत. लॉंग वॉलची लेंथ किती आहे 5.3 मीटर, नंबर आहेत 2. शॉर्ट वॉलची किती आहेत 1 आणि 2 किती आहे 4.3 मीटर आहे आणि नंबर आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला लागणार आहे फक्त हे गोष्टी. जर तुम्ही या ठिकाणी नंबर चुकले तर तुमचं हे चुकू शकतं. याच्यावर टोटल कॅल्क्युलेशन आहे. आता बघूता यासाठी आपल्याला काय लागतं, प्लॅन समोरच लागतो. आपण बघू आपल्याला काय करायचं. पहिले आपल्या क्वांटिटी काय काढायची, एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे काय, इथपर्यंत एक्सकॅव्हेशन करायचं म्हणजे इथपर्यंत तुम्हाला खड्डा करायचा. ओके, त्याची क्वांटिटी काढायची. लेंथ, विड्थ आणि हाईट तिन्ही गोष्टी आहेत. ओके, तर आपण बघूता पहिलं काय, सगळ्यात आपण पहिले काय करणार, मेजरमेंट शीट ड्रॉ करणार. मेजरमेंट शीटमध्ये काय असतं, सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ आयटम्स, नंबर, लेंथ, विड्थ, हाईट, क्वांटिटी आणि टोटल क्वांटिटी. ओके, तर आपण याच्यामध्ये काय करणार, पहिले बघूता. पहिलं आपलं क्वांटिटी काय, एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन. ओके, बघा एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन. ओके, तर त्याच्यामध्ये काय आपलं लॉंग वॉल किती आहेत आणि शॉर्ट वॉल. आता लॉंग वॉल शॉर्ट वॉल जर तुम्हाला मी सांगितलं, लॉंग वॉल कशी असते, सेंटर टू सेंटर डिस्टन्स प्लस विड्थ ऑफ आयटम, आणि शॉर्ट वॉल काय असते, सेंटर टू सेंटर डिस्टन्स मायनस विड्थ ऑफ आयटम. ठीक आहे, आता एक्सकॅव्हेशन मध्ये मला खड्डा करायचा आहे. खड्ड्यासाठी विड्थ किती आहे 90 सेंटीमीटर म्हणजे मीटरमध्ये केलं 0.9 किती येईल. लेंथ लॉंग वॉलची लेंथ किती आहे तुमची 5.3. ओके, शॉर्ट वॉलची लेंथ किती आहे 4.3. लॉंग वॉलला काय करायचं, विड्थ ऍड करायची, ऍड, आणि शॉर्ट वॉल म्हणून मायनस करायची. तर आयटम कोणता आहे, एक्सकॅव्हेशनची विड्थ किती आहे 0.9. ठीक आहे, नंबर किती आहे तो, लॉंग वॉल 2 नंबर आहे, शॉर्ट वॉल 2 नंबर आहे. आता लेंथ किती आली या ठिकाणी बघू आपण कॅल्क्युलेशन करून. त्या दोघांची व्हॅल्यू 6.2 आणि याची 3.4. ओके, मीटर. हीच लेंथ इथं येईल 6.2 3.4. विड्थ किती आहे आपण या ठिकाणी घेतली आहे, विड्थ ऑफ आयटम 0.9. ठीक आहे, आता हाईट बघायची. एक्सकॅव्हेशन म्हणजे काय, आपला खड्डा काय जमिनीच्या खाली. टोटल हाईट किती आहे 8 + 30 म्हणजे 80 + 30 + 2 म्हणजे काय करायचं 0.8 0.3 0.2 0.8 + 0.3 + 0.2 म्हणजे हाईट किती आली तुमची 1.3. लॉंग वॉलला पण तेवढी घ्यायची, शॉर्ट वॉलला पण ती घ्यायची. आता एक्सकॅव्हेशन युनिट काय असतं, क्युबिक मीटर म्हणजे लेंथ, विड्थ, हाईट आणि नंबर या चारीचा गुणाकार करायचा. बघा 2 × 6.2 × 0.9 × 1.3 किती आलं 14.508. ठीक आहे, खाली होता 2 × 3.4 × 0.9 × 1.3 7.956. दोघांची बेरीज करायची. एक्सकॅव्हेशन इथं संपतं प्लस 14.508 22.464 मीटर क्यूब तुमची एक क्वांटिटी झाली. ओके, सेकंड काय, लाईम कॉन्क्रीट इन बेड. लाईम कॉन्क्रीट कुठे आहे तुमचं,
हे लाईम कॉन्क्रीट आहे. याची विड्थ किती आहे 0.9, हाईट किती आहे म्हणजे 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर. म्हणजे बाकी सगळं सेम येईल का बघू ता. नंबर 2 लाईम कॉन्क्रीट बेड इन फाउंडेशन LW1 SW1 5.3 4.3 प्लस मायनस. विड्थ ऑफ आयटम इसके ऑप्शनची विड्थ किती आहे सॉरी बेडची विड्थ किती आहे 90 सेंटीमीटर म्हणजे 0.9 वरचा याचं सेम आहे का ठीक आहे. नंबर सेम 2 लेंथ सेम 6.2 3.4 विड्थ किती आहे सेम या ठिकाणी 0.9. हां या ठिकाणी काय चेंज आहे हाईट बघावर याची किती आहे हाईट आहे 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 ठीक आहे. गुणाकार करू तर 2 गुणिले 6.2 गुणिले 0.9 गुणिले 0.2 2.232 2 गुणिले 3.4 गुणिले 0.9 गुणिले 2.2 1.224 प्लस 2.232 टोटल क्वांटिटी किती निघली 3.456 क्यूबिक मीटर. थर्ड काय UCR मेजनरी इन फाउंडेशन अँड प्लिंथ. ठीक आहे. आता UCR मेजनरी म्हणजे काय हे तुमचा स्टेप 1 2 3. प्लिंथ तुमचा हा प्लिंथ आहे हे स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 मध्ये आपण प्लिंथ घेऊ शकतो. आपण स्टेप 1 मध्ये हे घ्यायचंय बघा कसं घ्यायचं ते. स्टेप 1 LW1 हे सेमच येणार आहे 5.3 4.3 प्लस मायनस. बघा बरं पहिल्या स्टेपची विड्थ किती आहे 0.6 ओके 5.3 प्लस 0.6 5.9 ओके आणि याचं आहे 3.7 ओ सॉरी 5.9 3.7 मीटर नंबर सेम 2 लेंथ 5.9 3.7 विड्थ किती आहे आयटमची 60 सेंटीमीटर म्हणजे 0.6 हाईट किती आहे 30.3 ओके 2 into 5.9 into 0.6 into 0.3 2.124 2 into 3.7 into 0.6 into 0.3 1.332. हे सगळ्या स्टोन मेजरची एकदाच काढ त्यासाठी आपण पहिली स्टेप काढून घेतली फक्त. ओके बघा स्टेप 2 डायमेन्शन इथं आहे LW1 5.3 SW1 4.3 विड्थ किती आहे सेकंड स्टेपची 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5 ओके. नंबर 2 याचं किती येतं 5.8 ओके याचं येतं 3.8 मीटर 5.8 3.8 विड्थ किती आहे 0.5 हाईट किती आहे स्टेप 2 ची हाईट जमिनीच्या खाली 80 सेंटीमीटर म्हणजे 0.8 ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये बघू तर कॅल्क्युलेशन करू तर 2 into 5.8 into 0.5 into 0.8 4.64 2 into 3.8 into 0.5 into 0.8 3.04. आता काय करायचं प्लिंथला काढायचं प्लिंथ म्हणजे तुमचं हे आहे विड्थ ऑफ पॅटर्न 0.4 हाईट किती आहे 0.6 ओके विड्थ 0.4 याचं किती आलं 5.7 3.9 विड्थ हाईट किती आहे प्लिंथची 0.6 मीटर 2 into 5.7 into 0.4 into 0.6 2.736 2 into 3.9 into 0.4 into 0.6 1.872. आता संपलं इतकंच काढलं हे तुमचं स्टोन मेजर आहे. स्टोन मेजर टोटल क्वांटिटी काय येणार आहे 1 2 3 या सगळ्याची बेरीज येणार आहे 2.124
1.332, 4.64, 3.04, 2.736, 1.872. टोटल क्वांटिटी किती आली तुमची स्टोन मेजनीची 15.744 एम क्यूब किंवा क्युबिक मीटर इतकं तुम्हाला स्टोन मेजनीर लागणार आहे. ओके, आता आपलं चौथं काय तर ब्रिक वर्क काढायचं. ब्रिक वर्कसाठी बघूता हाईट किती दिली आहे 3 मीटर, विड्थ किती आहे जे तुमची वॉलची विड्थ आहे 30 सेंटीमीटर. करतो आपण ब्रिक वर्क. ब्रिक मेजनरी LW1 SW1 5.3 4.3. हां, ब्रिक्स मॅचची विड्थ किती आहे 30 सेंटीमीटर मीन्स 0.3 ओके. 5.6 मीटर 4 मीटर 0.2 5.6 4 विड्थ ऑफ आयटम 0.3 हां. आता त्या ठिकाणी हाईट किती आहे तुमची गिवन असेल 3 मीटर. तर टोटल मध्ये तुमची काय बसणार ब्रिक बसणार 3 मीटर. ओके, आता क्वांटिटी काढू का 0.2 इंटू 5.6 इंटू 0.3 इंटू 3 1.008 2 इंटू 4 इंटू 3 इंटू 3 7.2. या ठिकाणी 2 इंटू 5.6 इंटू 0.3 इंटू 3 सॉरी तर 10 येते 10.08. आता टोटल ब्रिक मेजरनी किती लागली बघू 10.8 प्लस 7.2 निघली 17.28 क्युबिक मीटर तुम्हाला काय लागली ब्रिक मेजरनीला. अशा पद्धतीने तुम्हाला हे 4 क्वांटिटी विचारल्या 2-2 मार्काला किंवा 1-1 मार्काला हे 4 मार्काचा क्वेश्चन आहे तुमचा लॉंग वॉल. जशी आपण याच्यामध्ये बघितलं की कॅल्क्युलेशन अवघड नाहीत फक्त काय लेंदी आहेत. ओके, प्रत्येक गोष्ट तुम्हाला लॉंग वॉल शॉर्ट वॉल लॉंग वॉल शॉर्ट वॉल लॉंग वॉल शॉर्ट वॉल प्रत्येक स्टेपला काढायचं आहे. हे जर तुम्ही सेंटर लाईनने काढलं तरी उत्तर तुमचे सेमच आहे. जर कुणाला काही डाऊट असेल तर काय करा कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि याची लिंक मी काय करतो गुगल क्लासरूमला सेंड करतो. ठीक आहे.